हॅलो स्टुडंट, वेलकम टू अवर चॅनल स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस. तर नुकतंच आपण अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड नावाचा चॅप्टर कंप्लीट केलाय. आता वेळ आली आहे रिव्हिजनची. जर तुम्ही सिरियल वाईज लेक्चर बघत असाल तर एकूण एक प्रत्येक पॉइंट आपण कव्हर केलेला आहे. सीईटीच्या दृष्टिकोनातून म्हणा, नीटच्या किंवा JEEच्या दृष्टिकोनातून म्हणा, आपण प्रत्येक पॉइंट टू पॉइंट कव्हर केलेला आहे. तर लगेचच रिव्हिजनला स्टार्ट करूयात. याचे 3 पार्ट असतील. फर्स्ट वन इज माइंड मॅप ऑफ अल्डेहाइड, सेकंड वन इज माइंड मॅप ऑफ कीटोन अँड थर्ड वन इज माइंड मॅप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता या माइंड मॅपचं वैशिष्ट्य काय आहे तर मी ते स्वतः डिझाईन केलेलं आहे. त्यामध्ये ज्या मेन रिएक्शन्स आहेत, रिएक्शन असतील किंवा प्रिपरेशन असेल किंवा मेनची बेस असतील, कोणतेही बेस असतील, ऍसिड असतील, ऍसिड हायड्रोलाइज रिएक्शन असतील, याचं सखोल रिव्हिजन तयार केलेली आहे. तर रिव्हिजन याप्रमाणे असेल. लगेच स्लाइडवर जाऊयात. स्लाइडवर जाण्यापूर्वी चॅनलला नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, लेट अस स्टार्ट द रिव्हिजन. बघा, रिएक्शन ऑफ अल्डेहाइड पहिलं आहे. आता न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन, ऑक्सिडेशन रिएक्शन, कॅनिझोलो रिएक्शन, मिसेलनियस रिएक्शन्स, रिडक्शन रिएक्शन वगैरे वगैरे या स्क्रीनवर दिलेले आहेत. फर्स्ट वन इज ऍडिशन रिएक्शन मध्ये, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये जर आपण HCN ची ऍडिशन केली तर सायनोहायड्रिन फॉर्म होते. NaHCOSO3 ची ऍडिशन केली तर सोडियम बायसल्फाइड ऍडिशन प्रोडक्ट फॉर्म होते. आणि ऍडिशन ऑफ अल्कोहोल जर केलं तर हेमी ऍसिटल, ऑक्झाईम, हायड्रॅझोन, सेमिकार्बॅझाइड हे वगैरे वगैरे रिएक्शन तुम्ही बघितलेले आहेत. देन नेक्स्ट पार्ट येतो रिडक्शन रिएक्शनचा. यामध्ये जर बघितलं तर अल्डेहाइड गिव्ज प्रायमरी अल्कोहोल, हायड्रोकार्बन असेल, ZnHCl झिंक अमाल्गम असेल किंवा हायड्रॅझाईन असेल, NH2 जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले, केओजन हीट असेल तर ते हायड्रोकार्बन्स फॉर्म होतं. आणि अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय असतं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड असतो. इकडे ऑक्सिडेशन रिएक्शन बघितली तर अल्डेहाइड गिव्ज कार्बोक्सिलिक ऍसिड, KMnO4, टोलन्स रिएजंट, फिलिंग सोल्युशन वगैरे वगैरे बघितले आपण. देन रिडक्शन. आता रिडक्शनमध्ये बघितलं आपण तर LiLH4, NaBH4, H2Ni हायड्रोकार्बन, क्लेमिन्सन, ओल्फ किश्नर. क्लेमिन्सनमध्ये झिंक HCl आहे, ओल्फ किश्नरमध्ये हायड्रॅझाईन आहे. म्हणजे ह्या मेन रिएक्शन माहिती आहेत. कॅनिझोलो रिएक्शन, अल्डेहाइड्स विदाऊट अल्फा हायड्रोजन. अल्डेहाइड जे असतील विदाऊट अल्फा हायड्रोजनचे, त्यांचं जर आपण पाहिलं तर कॉन्सन्ट्रेटेड अल्कली NaOH तर ती एक रिएक्शन आहे. मिसेलनियस रिएक्शन जर बघितलं आपण, हॅलो फॉर्म टेस्ट, LOPPT येते CH3I3 ची, बरोबर, ते एक आहे. स्चिप टेस्ट घेतली तर पिंक कलर येतो ॲडो फॉर्मचा टेस्ट LOPPT मध्ये. धीस आर सम रिएक्शन ऑफ अल्डेहाइड. ओके, देन नेक्स्ट पार्ट तर बघितलं रिएक्शन ऑफ कीटोनचा. तर अल्डेहाइड प्रमाणेच कीटोनच्या रिएक्शन आहेत. जर आपण न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन बघितली, रिडक्शन रिएक्शन बघितली, मिसेलनियस आहे, मॅलेस्कस रिएक्शन आहे, हॅलो फॉर्म रिएक्शन आहे, 4-5 रिएक्शन आहे. तर स्टार्ट करूयात न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन पासून. मग ऍडिशन ऑफ HCN केलं तर इकडे पण काय सायनोहायड्रिन फॉर्म होतोय. ऍडिशन ऑफ NaHCO3 केलं, बायसल्फाइड ऍडिशन प्रोडक्ट कंपाऊंड फॉर्म होतोय. आता अमोनिया डेरिव्हेटिव्ह असतील, ऑक्झाईम, हायड्रॅझोन, 2,4-डायनायट्रोफिनाइल हायड्रॅझोन, कार्बॅझाइड, हे सगळं काही फॉर्म होतंय. हॅलो फॉर्म टेस्टमध्ये आपण बघितलं मिथाइल कीटोन, X2OH- कार्बोक्सिलिक आयॉन, OHCS3X3 वगैरे वगैरे आपण बघितलंय. आता इकडे जर रिडक्शन रिएक्शन बघितली तर कीटोनचं काय होतं, सेकंडरी अल्कोहोलमध्ये तयार होतं. आणि कीटोनची जर शिफ्ट टेस्ट बघितली, शिफ्ट टेस्ट तर पिंक कलर येतो. आयडोफॅम टेस्ट बघितली तर LOPPT येते. आणि शिफ्ट टेस्टमध्ये पिंक कलर, आयडोफॅम टेस्टमध्ये LOPPT. धीस आर सम रिॲक्शन ऑफ कीटोन्स. याच्यावरचं काही रिॲक्शन असतील नक्कीच कमेंट करा बॉक्समध्ये, आणि क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा. देन नेक्स्ट आहे का रिॲक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिडच्या निवडक रिॲक्शन आहेत. त्यापैकी रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO ग्रुप, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग OH ग्रुप, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये पण दुसरा टाईप आहे हेलवॉल्ट झेलेन्स्की अमाइड फॉर्मेशन. इकडं डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ बेस अमोनियम सॉल्ट आहे. ह्या जर बघितलं आपण तर फर्स्ट वन स्टार्ट करूयात, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग OH ग्रुप. यात जर बघितलं तर ॲसिडिक स्ट्रेंथने इस्टर फॉर्म होत आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये हेल होलार्ड झेलेन्स्की आहे, आपण ते बघितलं होतं. आणि अमाइड फॉर्म होते अमाइनो ओरोमायनल, म्हणजे तेच असेल तर अमाइड फॉर्मेशन होते.
आता अमाइड फॉर्म कसं होतं आहे, ज्यावेळेस आपण NH3 रिॲक्ट करतोय कार्बोक्सिलिक ॲसिड सोबत त्यावेळेस अमाइन फॉर्म होते, अमाइड फॉर्म सॉरी अमाइड CONH2 ग्रुप फॉर्म होतोय. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये अमाइड फॉर्मेशन रिॲक्शन आहेच. आता इकडे जर बघितलं डिकार्बोक्सिलेशन म्हणजे डायरेक्ट तिथं हायड्रोकार्बन फॉर्म होत आहे, CO2 इव्हॉल्व होतोय इन द प्रेझेन्स ऑफ सोडा लाईम अँड कार्बोक्सिलिक आयॉन. रिॲक्शन विथ बेस जर बघितली तर बेस सोबत अमोनियम सॉल्ट फॉर्म होते. रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO ग्रुप जर बघितलं तर रिडक्शन प्रायमरी अल्कोहोल फॉर्म होते. रिॲक्शन विथ SOCl2 रिॲक्शन विथ PCl5 हे सुद्धा फॉर्म. तर आत्ताच आपण काही रिॲक्शन बघितल्या ज्या रिॲक्शन होत्या अल्डिहाइडच्या, कीटोनच्या आणि कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ येत राहतील. तुमच्या व्ह्यूजने, तुमच्या सबस्क्राईबने आमचा आत्मविश्वास वाढतो आणि असाच आत्मविश्वास वाढत राहिला तर कदाचित आपलं एक म्हणजे मोनेटाईज सुद्धा होऊ शकतं चॅनल. तर नक्कीच तुमची साथ असू द्या. तर ही होती रिव्हिजनची एक व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ओके, तत्पूर्वी धन्यवाद. ओके, श्री स्वामी समर्थ.